HM घाटमाता न्यूज. काय सांगाल तुमची जी आरपीआयची सीट होती, सीट भाजपने अधिकृत केलेली आहे, तुमची भाजप सोबत युती आहे. त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा विनिमय चालू असताना ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर भाजपला कधी आम्हाला ते गृहीत धरत नव्हता. भाजपवर आम्ही नाराज होतो. परंतु नगरपंचायतच्या वेळेला भाजप आपल्याला विचारत नाही म्हटल्यामुळे आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊन शिवसेनेशी युती करून आम्ही त्यांचा प्रचार करत असताना गेले 4 दिवस बाकी असताना या राज्याचे उच्च शिक्षण तंत्रमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी फोन येऊन त्यांनी सांगितलं SDOने की आपल्याला भाजपचं काम करायचंय, तुम्हाला आपण जिल्हा नियोजन पद दिलेलं आहे, तुम्ही भाजप संघ राहावा, तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल. त्या पद्धतीने आम्ही कारण राज्यामध्ये असणारं संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जसं जिल्हा नियोजनचं पद मिळालं पाहिजे, परंतु कुठं मिळालं नाही. आणि चंद्रकांत दादा यांनी आम्हाला चांगली साथ दिलेली आहे. त्याचबरोबर असणारे जनस्वराजचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे समित कदम ह्या दोघांच्या संगनमतानं आम्हाला जिल्हा नियोजन पद दिल्याबद्दल आम्ही त्यांचं त्यावेळेला अनेक वेळा त्यांचे धन्यवाद मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. परंतु नगरपंचायतीच्या ज्या वेळेला या ठिकाणी भाजप हा एकदम खालच्या लेवलला म्हणजे वातावरण भाजपचं नव्हतं तरी सुद्धा आम्ही गेल्यानंतर एक कळ चढवण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि भाजपच्या वेळेला नगराध्यक्षपद झाला केवळ आरपीआयमुळे झाला. आणि त्यावेळेला म्हणत सुद्धा होत्या आमदार गोपीचंद पडळकर म्हणले जिकडे आरपीआय तिकडे विजय आहे. त्यामुळं आमचा कुठेतरी सन्मान त्यावेळेला होईल अशा पद्धतीने या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादांनी सांगितलं त्यांचा कुठेतरी सन्मान करा आणि यांना कुठेतरी जमेत घ्या. त्या पद्धतीने आपल्याला नगरपंचायतला स्वीकृत सदस्य म्हणून दादांनी शब्द दिला, पण तो पण पाळला गेला. त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्या. आम्ही दादांना मागणी अशी केली की प्रत्येक जिल्ह्यात एक पंचायत समिती गट आणि 2-3 जिल्हा परिषद गट आपल्याला घटक पक्षाला सोडण्यात यावा. कारण तुमचा प्रचार आम्ही हाय असं आठवले साहेबांचे या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही भाजपचं तुम्ही न सांगता अगदी पळून काम करतोय. तुमच्या पुढे जाऊन काम कुठलीही अपेक्षा ठेवत नाही, कुठलेही मोबदला ठेवत नाही. आम्ही आठवले साहेबांचा आदेश म्हणून भाजपचं काम 100% काम करतो. परंतु आम्हाला मागल्या 4-5 दिवसांमध्ये बैठक झाली आणि चंद्रकांत दादा सांगितलं की आरपीआयला मानाचं स्थान द्या. आरपीआयला किमान जिल्हा परिषद 1-2 सीटा बघा आणि 4 पंचायत समिती द्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये एकही भाजप आरपीआयच्या कार्यकर्त्याला कुठलीही साधी पंचायत समिती गण दिला नाही, जिल्हा परिषद दिलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे भाजपवर नाराज आहे. आणि या ठिकाणी आता आटपाडीमध्ये कारण स्थानिक नेतृत्वाने आम्हाला धोका दिलेला आहे. कारण AB फॉर्म 2.5 वेळेपर्यंत देतो म्हणले. या आपले दमदार आमदार गोपीचंद पडळकर म्हणले माझे काय अडचण नाही, तुम्हाला हा विठलापूर गट सोडलेला आहे आणि त्या गटाला द्यायला माझी काय अडचण नाही. मग तुमची अडचण आहे, मग अडचण कोणाची? मग बापसाहेबकडे गेली. बापसाहेब म्हणले माझी जर अजिबात अडचण नाही, तुम्ही परत एकदा आमदारला जाऊन विचारा की काय प्रॉब्लेम आहे ते. आमदार म्हणले, आमदाराने म्हणले नाही माझ्याकडनं फुल पाठिंबा आहे तुम्हाला. आणि त्यांनी पेढा सुद्धा भरला तुम्हाला तिकीट दिली म्हणून आमच्या उमेदवार शरद वाघमारे यांना फुल पाठिंबा आहे म्हणून त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग आम्ही रात्रीच्या बापसाहेबकडे गेलो. बापसाहेब म्हणले की आम्हाला 2-3 माणसं द्या, त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला त्यानुसार निवडून देतो. आमचे सगळे कार्यकर्ते गरीब सर्वसामान्याचे हात, पण आमचं कॅरेक्टर चांगलं असल्यामुळं आणि लोकांच्या समाजामध्ये असणारे सामाजिक दृष्टिकोन ठेवून आम्ही तन मानन धनाने काम करणारे माणसं आहे. आपल्या माणसामध्ये इतकं चांगलं कॅरेक्टर आहे, त्यामुळे ही कुठेही माणसं कार्यकर्ते चालू शकते. त्या अनुषंगाने आम्ही सांगितले शरद वाघमारे आमचा कॅरेक्टरचा अतिशय चांगला माणूस आहे, समाजभूमिक काम करणारा माणूस आहे, कुठल्याही आंदोलनाचा भाग घेतो, कुठल्याही समस्या कुठेही अडचणी आल्या तर तो तिथं जाऊन समस्या सोडू शकतोय, असा एकमेव माणूस आहे.
त्यामुळे तुम्ही त्याला तिकीट द्या. तरी पण आम्ही त्यांना 2-3 नावं दिली. 2-3 नावं दिली असताना मग आमदार गोपीचंद पडळकर म्हणले तुमचं आता फायनल झालंय, तुम्ही आता जाऊन एबी फॉर्म घेऊन या. एबी शेवटचा दिवस भरायचा आलो वेळेपर्यंत बापूसाहेबांची जळगाव सिटीमध्ये बसलो. आम्हाला कुठलं ते विचारणा ते कोणाला काय बोलना ते आम्ही मी नुसतं जाऊन बसलो होतो. त्यांनी सुद्धा आमचा अवमान केलेला आहे. कारण मला 2-3 तास इथं बसवून ठेवलं आणि शेवटच्या क्षणी आमदारला फोन केला की आता आम्ही निघून जाणार. आम्हाला कळलं की आम्हाला फॉर्म मिळत नाही. त्यानंतर आम्ही उठून जाताना की म्हणलं आमदारला फोन लावा. आमदार साहेब म्हणले अहो आमदार साहेब आम्हाला काय फॉर्म काय मिळालं नाही. आता तुम्ही सांगितले फॉर्म भरा, आम्ही फॉर्म भरलाय, काय करू दे. मग आमदार साहेब थांबा म्हणले इथं 2 मिनिटं. आणि तिथं थांबलो. फोन केला ते म्हणले तुम्हाला जावा, तुम्हाला फॉर्म मिळत. मग त्यानंतर आम्हाला सांगितलं की तुमचं मतदानाचं काय वरत झेरॉक्स द्या. त्यानंतर त्यांनी झेरॉक्स घेतलं म्हणजे फॉर्म होतं आणि त्यांची परस्पर दिल्या. आम्हाला फॉर्म सांगितलाही नाही, दाखवून नाही, जावा बरोबर. असे घोर निराशा आरपीआयचे, घोर अपमान आरपीआयचा ह्या स्थानिक नेतृत्वाने केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रचंड नाराज आहे. कारण ह्या पालकमंत्र्यांनी अतिशय त्यांची जबाबदारी चांगले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणार हा रिपब्लिकन पक्ष आहे आणि आठवले साहेबांवर नितांत प्रेम असणारे या पालकमंत्री आहेत. परंतु स्थानिक नेतृत्व आम्हाला नाराज केल्यामुळं आम्ही दुर्दैव मनस्थितीमध्ये आहे. काय नक्की करायचं काय नाही करायचं त्यामुळे आम्ही शांत आहे. आता नाराजी व्यक्त करायची असेल तर मग त्यामुळं तुमच्या माध्यमातून आम्ही नाराजी व्यक्त करत आहोत. काय तुमची मागणी आहे, म्हणजे काय भाजपला काय सांगाल किंवा तुमची कोणावर नाराज आहे? अमरसिंह देशमुखांच्यावर आहे की गोपीचंद पडळकरांवर आहे? आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक आम्हाला द्यायला पाहिजे. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये असणारा एकमेव पंचायत समितीचं गण पडलेलं आहे आणि त्या गण एक गण आहे. बाकी सगळे तुम्हाला देतो म्हणून सांगितलं. आम्ही दोन्ही नेत्यांना सांगितलं आमचा फळपट आहे. आमच्याकडे काय 10-20 मतदान नाही, पण जे मतदान आहे ते तुम्हाला विजयापर्यंत नेण्याचं काम करत. एवढे आम्ही त्यांना मागत दिली होती. आज येत होते, उद्या येत होते. आम्ही स्थानिक नेत्यावर नाराज, आम्ही त्यांनी शब्द पाळला नाही. आम्हाला अंधारात ठेवलं. स्वतंत्र लढणार नाही, स्वतंत्र नाही. ज्या ठिकाणी आम्हाला विठलापूर गट आपल्याला दिला होता त्या ठिकाणी लढणार आम्ही. आणि त्याचा राग करून आम्ही करगणे जिल्हा परिषद गट आणि करगणे पंचायत समिती गट हे स्वरूप पूर्णपणे आमचा भाजपला पाठिंबा असणार आहे आणि त्याचे जोरात काम करणार आहे आम्ही त्यांचं. नाही आता सध्या जे आहे ते तुमचे 2-3 ठिकाणी उमेदवार आहेत, तुम्हाला एबी फॉर्मच दिला नाही भाजपने. नाही आम्ही आता तुम्ही तुमच्या चिन्हावर लढणार आहे की नाही? आमच्या आरपीआयच्या चिन्हावर आम्ही लढणार आहे. भाजपनं आम्हाला दिला नसला तरी आम्ही भाजपवर स्थानिक नेतृत्व थोडस आम्ही नाराज आहे. येऊन आम्हाला त्यांनी सांगितलं असतं तर आमचं काय, आम्ही सुद्धा खुल्या मनाने बोलणारे माणसं आहे. त्यांनी सांगितलं असतं की नाही तुम्हाला काय मिळणार नाही यावेळेला, तुम्ही यावेळी भविष्यात तुमचा काय विचार केला जाईल, तुम्हाला स्वीकृत गेलं तर आम्ही अजून कामाला लागला असं. कारण तिथं 2-4 तास बसून त्या जगवाड सिटीमध्ये आमचा तिथं अपमान झालेला आहे. नव्हे आता जे ते जगवाड सिटी बापूसाहेबांच्या ऑफिसमध्ये त्यांनी काय आपल्याला बोलवलं नव्हतं. आम्ही स्वतःहून जाऊन बसलो तिथं. कारण आम्हाला एबी फॉर्म आमदारानं गोपीचंद पडळकर सांगितलं की बापूसाहेबांकडे एबी फॉर्म आहे, तुम्ही तिथनं घेऊन जावा एबी फॉर्म. आता इतकी लेंदी प्रोसिजर आहे. एका एबी फॉर्मसाठी 4-4, 5-5 तास बसावं लागतंय. ही माहित असतं तर आम्ही गेलो नसतो ना. आता तुमचे जे उमेदवार आहेत ते तुम्ही भाजप बरोबर आहे, परंतु आता तुमचे उमेदवार आहेत आता कुठल्या चिन्हावर लढणार? नाही आम्ही आता आरपीआयच्या चिन्हावर आम्हाला आमचं सिंबल अजून नाही. आरपीआयच्या जे आम्ही आरपीआयच्या पक्षाच्या चिन्हावर जो आम्हाला आता चिन्ह 27 तारखेला 3 वाजता मिळेल त्या चिन्हावर आम्ही 3 उमेदवाराचा प्रचार करू. आणि अजून काय त्यांना वाटलं, वरिष्ठांना वाटलं काय समजुता करायचं असेल तर ते आमची तयारी आहे. परंतु आमची नाराजी दूर करण्यासाठी स्थानिक नेतृत्व आम्हाला म्हणजे आम्हाला समजण्यात कमी पडलं की त्याने आम्हाला गृहीत धरलं की बाबा ही येतात म्हणजे या देशाचे मंत्री केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांचा आदेश मानून आम्ही भाजप सोबत पूर्ण प्रामाणिकपणे काम करणार आहे. पण आता हे जे अर्ज भरलेला आहे तिथं जर तुम्हाला हे केलं नाही तर तुमच्या आरपीआयच्या तिथं त्यांनी जर आपल्याला जर काय त्यांनी जर आम्हाला म्हणजे आमच्या मनासारखं आमचं केलं नाही म्हणजे काय म्हणायचं त्याला आमचं समाधान झालं नाही किंवा ते आमची चर्चा अजून काय झाली नाही, आपल्याला काय कोणाला फोन नाही काय नाही
त्यानं कारण ते माहिती आहे, त्यांना माहिती आहे की राजेंद्र खरात हा काही करू शकत नाही, हा आमच्या विरोधात काय बोलू शकत नाही, आमच्या विरोधात कुठलं आंदोलन करू शकत नाही, कारण हा असताना स्वभाव सरळ मार्गी माणूस आहे आणि भोळागड आहे. इतका राजकारण पक्का राजकारणी नाही, कारण तिळ्याचं राजकारण आपल्याला जुळत नाही. त्यामुळे आपण तिळ्यात कधी गेलो ना, तिळ्याचं राजकारण करत असतो, गोळ्याचं राजकारण करत असतो. तर हा हे पत्र सुद्धा माझं केव्हाच आम्ही काढून आम्हाला त्याचा बंगला बांधला असता. त्यामुळे आम्ही सरळ मार्गी माणसं आहे. तुम्ही जर एखाद्या आम्हाला विश्वास दिला तर त्या विश्वासाला पात्र ठेवून तुमची आम्ही चाकरी करायला तयार आहे. परंतु तुम्ही आमचं शब्द वारंवार जर तुम्ही जर डावलत असाल, आपण अपमानित करत असाल, तर आम्हाला सुद्धा थोडासा योग आहे ना. आमचं सुद्धा योग जागवून आम्हाला असं वाटतंय ना, आपलं आता स्वतंत्र आपण लढूया, स्वतंत्र काय तर निर्णय घेण्याची क्षमता आमच्यामध्ये सुद्धा आहे. आमचे प्रत्येक तालुक्या गावातले कार्यकर्त्याची काय भावना आहे? कार्यकर्ते इतके नाराज आहेत की कार्यकर्ते म्हणजे तुम्ही भाजपला पूर्णपणे सोडा आणि शिवसेनेला सोडा. शिवसेनेकडे जायचं नाही, भाजपकडे जायचं नाही, स्वतंत्रपणे पॅनल उभा करूया. पण मी म्हणलो तर नाही, या ठिकाणी आपल्याला या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटलाचा आपल्याला शब्द मोडायचा नाही, कारण तो सुसंस्कृत माणूस आहे, आरपीआयला मानणारा माणूस आहे आणि येवन आठवले साहेबांवर प्रेम करणारा माणूस आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसरणी चंद्रकांत दादा पाटलावर आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या माणसाचा मान सन्मान करून या जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांचं मान राखतो. अन्यथा जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं आरपीआय उतरले असते. दादाकडे तक्रार करणार आहे का? दादाकडे तक्रार करणार, दादांची आता वाट बघतोय, कारण दादा कशी येते ते, कुणाला बोलायचं, कुणाला कोण त्यांचं पीए फोन उतरत नाही. तिथं त्या सिक्युरिटी गार्ड एक दोन आहेत, त्यांना ऑफिसमध्ये हे करत नाही. त्याच्यामुळे दादा येतात कसे, आता तुमच्या माध्यमातून आम्हाला किंवा रविवारी किंवा सोमवारी दादा येतील. 100% आम्ही दादाला आमचं कारण ऐकून दादा जर काय म्हणते त्याच्यावर आम्ही अवलंबून आहे. दादाने जर आम्हाला सांगितलं काय नाही, तुम्ही आता ह्या वेळेला हाय असं प्रचार करा, पुढल्या वेळेला तुमचं बघू, दादाचा आम्ही शब्द मानू, परंतु स्थानिक नेत्यावर आम्ही नाराज आहे, एवढा मात्र करायचं. HM घाटमाता न्यूज.